महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राज्यात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। तसेच राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष, सत्ताधारी, महायुती आणि मुख्य विरोधक असलेल्या महाविकास आघाडीकडून निवडणुकीसाठी मोर्चे बांधणीही सुरू झालीय। त्यातच आता राज्यभरातील वेगवेगळ्या मतदारसंघातील स्थिती जाणून घेण्यासाठी आज आपण हडपसर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असतानाच पुणे जिल्ह्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आणि महायुतीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चुरस निर्माण झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघाची ही लढाई रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीमध्ये पुणे शहरातील विधानसभेच्या जागा वाटपाचे प्राथमिक सूत्र निश्चित झाल्याचं बोललं जात आहे। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला प्रत्येकी 3 तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 2 मतदारसंघ देण्याचं ठरवण्यात आलंय। हडपसर मध्ये ठाकरे शिवसेनेचे महादेव बाबर हे माजी आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवार यांची भेट घेत हडपसर मतदारसंघावर दावा केला होता। मात्र या मतदारसंघातून पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक असून त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा पराभव केला होता। वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तुपे हे अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे शहराध्यक्ष आणि पुण्याचे महापौर पद भूषवलेल्या प्रशांत जगताप यांच्या अपेक्षा उंचावल्यात। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रशांत जगताप या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार असतील असे संकेत दिले। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात वसंत मोरे यांचा पक्षप्रवेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चुरस वाढली आहे। एकीकडे शिवसेनेत असलेले आणि नंतर मनसे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभेत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवून आता मशाल हाती घेतलेले वसंत मोरे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे ठाकरे गटात पक्षांतर्गत स्पर्धाही वाढली आहे। महायुतीचाही राज्यातील विधानसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। यामध्ये प्रत्येक मतदारसंघात सिटिंग सीट ही त्या पक्षाला दिली जाणार आहे। यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांचा या मतदारसंघावर दावा आहे, तर महायुतीचा मित्रपक्ष शिवसेनेचाही या मतदारसंघावर डोळा आहे। शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी हडपसर विधानसभा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतर भानगिरे यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला। गेल्या वेळी ही निवडणूक लढवण्यासाठी ते आग्रही होते। भानगिरे यांनी त्या दृष्टीने मोर्चे बांधणीही केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याने शिवसेनेकडूनही भानगिरे यांच्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाची मागणी होण्याची शक्यता आहे। नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत या मतदारसंघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधान परिषदेत संधी देऊन भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीतील या मतदारसंघातील प्रश्न सोडवलाय। टिळेकर हे पुन्हा लढण्यास इच्छुक होते, मात्र त्यांचं पुनर्वसन करून भाजपने अप्रत्यक्षपणे आपला दावाही मागे घेतल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह 4 जण विधानसभा लढवण्याचे इच्छुक आहेत। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या मेळाव्यात विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय आणि पक्ष बांधणी आणि उमेदवार चाचणी करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भात दौराही केला। याच दरम्यान राज ठाकरे यांनी 4 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली। आता हडपसर मधून मनसेचा उमेदवार उभा राहणार का आणि राहिल्यास तो कोण असणार हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे। मनसेकडून उमेदवार असल्यास हडपसर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। वेळ झाल्या विषयासह #राजकारण मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।